नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड मोहल्ला कमिटीच्या वतीने पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये भीती दूर करण्याकरिता खेळल्या जात आहेत क्रिकेट स्पर्धा. मुलुंड नालंदा सांस्कृतिक संघ कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन. मुलुंड मोहल्ला कमिटीतर्फे पोलिसांबद्दलची भीती दूर करण्याकरिता आयोजित केल्या क्रिकेट स्पर्धा. बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडल मोहल्ला कमिटी मुवमेंट्स ट्रस्ट यांनी मुलुंड पूर्वेकडील संभाजी मैदानात शांततेकरिता क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. पोलीस हे सामान्य माणूसच आहेत. त्यांच्याबद्दलची जनतेची विचारधारा बदलण्याकरता त्याचबरोबर भीतीचे मूळ नष्ट करण्याकरिता या क्रिकेट स्पर्धा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ठाणे ते घाटकोपरचे एकूण 8 संघ सहभागी झाले. नवघर, भांडूप, विक्रोळी, पंतनगर, मुलुंड, पार्कसाईड, घाटकोपर इत्यादी पोलीस स्टेशन क्रिकेट संघाचा यामध्ये समावेश होता. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियांका कोंडे, S9 न्यूज, मुंबई. मुलुंड नालंदा सांस्कृतिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन RPI राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न. मुलुंड पश्चिमेकडे नालंदा सांस्कृतिक कार्यालय थाटण्यात आले आहे. या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल आयोजित करण्यात आला होता. कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून RPI राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर आमदार सरदार दारासिंग, शाखा प्रमुख अविनाश बागुल, विरल शाह, RPI महिला कार्यकर्ता गीताबेन इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमही येथे सादर केले गेले. माझ्या भीमाच्या नावाचं उंगुलावील मान, माझ्या भीमाच्या नावाचं उंगुलावील मान. मुलुंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरवही केला गेला. जगन्नाथ मोरे यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती S9शी बोलताना दिली. आपल्या ऑफिस गेली 15 वर्षापासून आपलं नालंदा सांस्कृतिक संघ या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आणि या ऑफिसचं रिव्हॉल्युशन केलं नगरसेवकाच्या निधीतून आणि त्याचं ओपनिंग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि खासदार संजय पाटील, चरणसिंग सप्रा आमदार, सरदार तारासिंग आमदार आणि स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत हे झालं, ओपनिंग झालं. आणि गेली 15 वर्षे आम्ही सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात संस्थेच्या माध्यमातून काम करतो. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा.
अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्जन डॉक्टर ASI संलग्न मिसकॉन 2014 36वी वार्षिक परिषद होणार ठाण्यात. ठाणे सर्जिकल सोसायटीला 4थ्यांदा राज्यस्तरीय वार्षिक परिषद भरवण्याचा सन्मान मिळाला आहे. 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वार्षिक परिषदेत सर्जन कार्यशाळेअंतर्गत ओपन, लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक प्रकारच्या सर्जरीची आधुनिक माहिती प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञ डॉक्टर देणार आहेत. महाराष्ट्रातून आणि देशभरातून सुमारे 1100 ते 1200 सर्जन या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती डॉक्टर भानुशाली यांनी दिली. सर्जिकल एज्युकेशन अनलिमिटेड हे परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. ग्रामीण तालुका स्तरावर वैद्यकीय सराव करणाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्याचा उद्देश या परिषदेचे असल्याची माहिती डॉक्टर सुनील यांनी दिली. एकूण 14 शस्त्रक्रियांवरील थेट प्रक्षेपण, तज्ज्ञ डॉक्टरांची व्याख्याने, सर्जन डॉक्टर, त्यांची सर्जिकल एड व्हिडिओ व शोधनिबंध या परिषदेमध्ये सादर केले जाणार आहेत. आपल्या ठाण्यामध्ये 36वी राज्यव्यापी सर्जनची परिषद भरत आहे. ही परिषद 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी येथे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे असेल. आणि या परिषदेच्या निमित्ताने जे राज्यव्यापी 1200 ते 1300 सर्जन्स येणार आहेत त्यांची माहिती, तसेच आपल्या अधिवेशना परिषदेमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याविषयी माहिती देण्यासाठी ही परिषद घेण्यात आलेली आहे. परिषदेचा मूळ उद्देश असा आहे की आपण जे ज्ञान घेतो ते वाटल्याशिवाय ते वाढत नाही. आणि त्यामुळे ग्रामीण भागातील सर्जन तसेच शहरी भागातील सर्जन यांचा हा एक राज्यव्यापी मेळावा आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या शहरामध्ये भरवतो. आणि यामुळे आपल्याला ज्ञानाचं आदानप्रदान होतं आणि याच्यासाठी आम्ही ही परिषद भरवतो. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवाडकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रशांत डिंगनकर यांच्या अनुक्रमानिका पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात लेखक प्रशांत डिंगनकर यांच्या अनुक्रमानिका या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, साहित्यिक वामन होवाळ, आमदार आशिष शेलार, प्रकाशक बाळा चिदंकर, महापौर हरिश्चंद्र पाटील यांची मंचावर उपस्थिती लाभली. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आजच्या व पूर्वीच्या युगातील पत्रकारितेमधील तफावत सांगत लेखक प्रशांत डिंगनकर यांच्या लेखन शैलीचे कौतुक केले. तर महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी प्रशांत डिंगनकर यांना आपल्या भाषणातून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. तर लेखक प्रशांत डिंगनकर यांनी अनुक्रमानिका या पुस्तकाच्या रचनेविषयी आपल्या प्रतिक्रिया S9शी बोलताना व्यक्त केल्या. हे पुस्तक ललित लेख संग्रह आहे आणि माझं पहिलं पुस्तक आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की माझ्या आजूबाजूची जी सगळी माणसं आहेत ती नावानिशी त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग हे मी ललितच्या फॉर्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला मधु मंगेश कर्णिकांनी प्रस्तावना दिली आहे. खऱ्या अर्थानं मधु मंगेश कर्णिकांनी प्रस्तावना देऊन मी नेमकं काय लिहिलं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे, माझं कौतुक केलं आहे. त्यामुळे जेव्हा वाचक ही पुस्तक वाचेल तेव्हा हा थोडासा नवीन फॉर्म मी जो वापरला, साहित्यातला प्रयत्न केला, त्याला मधु मंगेश कर्णिकांनी जे कौतुक केलं आणि नेमकेपणानं टिपलं ते वाचकाच्या लक्षात येईल. अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे की जे सर्वसामान्य वाचकालाही कळेल. हा माझा पहिला प्रयत्न आहे. माझ्या हातून जे काही पुढे घडणार आहे, लिहून होणार आहे
त्या सगळ्याची एक इंडेक्स, एक अनुक्रमणिका मांडावी म्हणून हे पुस्तक आहे आणि म्हणून त्याचं नावही अनुक्रमणिका असं ठेवलं. पहिल्याच दिवशी पुस्तकाचा खप झालेला आहे शेकडो प्रमाणात. पुस्तकं कुठे आणि कशा प्रकारचे उपलब्ध होतील यापुढे लसीकरण? यापुढे ही पुस्तकं सगळ्या बुक डेपोमध्ये उपलब्ध होतील, कारण मनोविकास प्रकाशन त्यांच्या बुक डेपोनं त्याचं वितरणाची जबाबदारी घेतलेली आहे. अधिकृतपणे ते त्याचे वितरक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या आणि ठाण्यातल्या सगळ्या बुक डेपोमध्ये हे पुस्तक अवेलेबल असेल. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शारदा प्रकाशनच्या वतीने सत्यजित शहा यांच्या आजची सत्यगीत कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न. समाजातील विविध समस्यांविषयी सतत आवाज उठवणारे असे व्यक्तिमत्व म्हणून सत्यजित शहा यांचे नाव चर्चिले जाते. परिवहन समस्या, रस्त्यामधील खड्डे, ब्रिज यांसारख्या समस्यांबाबत त्यांनी सतत आवाज उठविला आहे. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सत्यजित शहा यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकाशन सोहळ्यास भाजपा माजी आमदार संजय केळकर, अध्यक्ष अशोक बागवे, संपादिका जयश्री काडिलकर, लक्ष प्रकाशनच्या अनुराधा प्रभुदेसाई, प्राध्यापक प्रदीप ढवळ यांसारखे मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तर सत्यजित शहा यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मितीविषयी माहिती सांगत त्यातील कवितांचे वाचन या प्रसंगी केले. राजकीय नेते, समस्या, मतदार यांसारख्या विविध गोष्टींना अनुसरून काव्यरूपी कवितांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. माजी आमदार संजय केळकर यांनी सत्यजित शहा यांना अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. तसेच अनुराधा प्रभुदेसाई यांनी परप्रांतीयातील भारतीय तत्वाची जाणीव व महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. श्रीरंग शिक्षण संस्था राबवणार ठाणे ऊर्जा 2014 अंतर्गत विज्ञान आणि संशोधन प्रदर्शन. श्रीरंग शिक्षण संस्थेच्या वतीने ठाणे ऊर्जा अंतर्गत विज्ञान आणि संशोधन प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून सदर प्रदर्शनाचा विषय हा ऊर्जा असा आहे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि त्यांची कल्पनाशक्ती व बुद्धिमत्तेमधून स्वतः सिद्ध करण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध येथे करून दिले जाणार आहे. सदर कार्यक्रमात PPT प्रेझेंटेशन, विज्ञान प्रश्नमंजुषा, विविध वनस्पती ओळखणे यांसारख्या स्पर्धा येथे घेतल्या जाणार आहेत. सदर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे नक्षत्रवन असून
असून त्यामध्ये 12 राशी व त्यांचे संबंधित 27 नक्षत्र व त्यांच्या वनस्पती यांचा संबंध प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना दाखवला जाणार असल्याची माहिती सचिव प्रमोद सावंत यांनी दिली. श्रीरंग विद्यालयातर्फे प्रथमच सायन्सचं एक्झिबिशन बनवण्यात येतं आहे. त्यात विविध प्रकारचे 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे 2 ग्रुप करण्यात आले आणि 35 शाळांनी सहभाग घेतला. त्यातल्या 18 शाळांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यात सायन्स विज्ञान प्रदर्शनाबरोबरच त्या नक्षत्रवन म्हणून आम्ही नक्षत्रांच्या हिशोबाने झाडांचं प्रदर्शन आयोजित केलं. बायोलॉजिकल माहिती सकट त्याची आणि त्याच्यात आम्ही विविध प्रकारचे फिल्म्स दाखवले, डॉक्युमेंटरी फिल्म्स दाखवले. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण वेळ त्याची माहिती देण्यात येईल आणि लाईव्ह मॉडेल्स बनवण्यात आलेले आहेत. त्यात तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता एनर्जी रिलेटेड टॉपिक्सवर आणि ह्याचा बक्षीस समारंभ रविवारी संध्याकाळी 6 वाजता ग्रीन हॉलमध्ये आमच्या शाळेच्या मेन हॉलमध्ये सदर प्रदर्शनाचा शाळकरी मुलांसह नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीरंग शाळेने केले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड मोहल्ला कमिटीच्या वतीने पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये भीती दूर करण्याकरिता खेळल्या जात आहेत क्रिकेट स्पर्धा. मुलुंड नालंदा सांस्कृतिक संघ कार्यालयाचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.